मार्गशीर्ष महिना हा महाराष्ट्राच्या परंपरेत अतिशय शुभ मानला जातो। विशेषतः ह्या महिन्यातील गुरुवारचे लक्ष्मीपूजन म्हणजे घरातील सुख, शांतता आणि समृद्धीचं व्रत। महालक्ष्मी व्रत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पूजेत फक्त देवीचे आव्हान नाही, तर घरात सकारात्मकता ऊर्जा निर्माण करण्याचा सुंदर संस्कार आहे। कोणत्याही पूजा इतकेच तिच्या मांडणीलाही तितकीच महत्त्वाची भूमिका असते, कारण पूजेची योग्य, शास्त्रशुद्ध आणि सौंदर्यपूर्ण मांडणी ही भक्तीची पहिली पायरी मानली जाते। पूजा मांडणी म्हणजे केवळ वस्तू ठेवण्याची रचना नाही, तर ती देवीच्या आगमनासाठी केलेली पवित्र तयारीच आहे। यथा भावे यथा देवो या म्हणीप्रमाणे जसा भक्तिभाव तशी देवी कृपा। म्हणजेच आज आपण मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेची मांडणी कशी करायची हे अगदी सविस्तर पाहूया। पण त्यापूर्वी मार्गशीर्ष गुरुवार 2025 कधीपासून कधीपर्यंत आणि या वर्षी किती गुरुवार, 4 की 5 हे जाणून घ्यायचं असेल तर आम्ही आधीच अपलोड केलेला व्हिडिओ नक्की पहा। पूजापूर्वीची तयारी म्हणजेच पूजेची सुरुवात स्वच्छतेपासून होते। पूजेच्या आधीचा दिवस किंवा त्याच दिवशी सकाळी लवकर संपूर्ण घर, देवघर आणि जिथे पूजेची मांडणी करणार आहात ना, ती जागा पूर्णपणे स्वच्छ करावी। स्वच्छतेनंतर त्या जागी गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडून परिसराला पवित्र केले जाते। पूजा साधारणतः देवघरात केली जाते। देवघर नसेल तर घरातील ईशान्य दिशा किंवा पूर्वाभिमुख बसता येईल अशी जागा उत्तम समजली जाते। आता प्रत्यक्ष पूजा मांडणी बघूया। पूजा करण्याच्या जागी प्रथम सुंदर रांगोळी काढा। विशेषतः अष्टदल कमळ अत्यंत शुभ मानले जाते। रांगोळीवर चौरंग किंवा पाट ठेवा। चौरंगावर स्वच्छ, नवे आणि शक्यतो लाल, भगव्या किंवा पिवळ्या शुभ रंगाचे वस्त्र अंतरा। रेशमी, खण अथवा सुंदर कापडी वस्त्र पूजेला जास्त शोभा देते। त्यानंतर चौरंगाच्या मध्यभागी तांदूळ किंवा गहू यांची एक छोटी रास करा। धान्य म्हणजे समृद्धीचे प्रतीक मानले जातं। याच राशीवर घट किंवा कलश ठेवला जातो। आता घटाची स्थापना कशी कराल तर पूजेतील हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे। यामध्ये तांब्या, पितळ किंवा चांदीचा कलश बाहेरून हळदी कुंकवाच्या बिंदी किंवा स्वस्तिकाने सजवा। त्यानंतर कलशात स्वच्छ पाणी भरून एक सुपारी, एक नाणे, हळद कुंकू, अक्षता, दुर्वा, एक छोटं फूल या वस्तू घाला। काही ठिकाणी बदाम, खारीक इत्यादी शुभद्रव्यही घालतात। तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही घालू शकता। पुढे कलशाच्या तोंडावर आंब्याचे 5 ते 7 पाने लावावीत। त्यानंतर त्यावर शेंडी असलेला नारळ ठेवा। शेंडी वरच्या दिशेला ठेवा। नारळावर हळद कुंकू लावा। त्यानंतर आता कलशाला देवीचे रूप दिले गेले आहे। चांदी, पित्तळ, तांब्याच्या महालक्ष्मी मुखवटा नारळावर स्थापित करतात। मुखवटा नसेल तर देवीची सुंदर फोटो किंवा छोटी मूर्ती कलशाच्या मागे ठेवावी, किंवा नारळाला नऊवारीचा कापडाचा तुकडा, नथ, हळद कुंकू, छोटं मंगळसूत्र आणि गजरा किंवा फुलांची वेणी आणि हार घालून देवीप्रमाणे सजवले जाते। पुढे पूजेची साहित्य मांडणी करतात। कलशाच्या उजव्या बाजूस समई किंवा 2 दिवे लावावे। प्रथम पूज्य गणपतीचे स्थान तयार करा। विघ्नहर्ता म्हणून सुपारीवर हळद कुंकू लावून पानावर ठेवून गणेश स्थापना करा। देवी समोर ठेवण्यासाठी 5 फळे ठेवा। ताटात सर्व पूजा साहित्य नीट ठेवा। यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, चंदन, फुले, दुर्वा, तुळस, पाने, बेलपत्र, विडा यांचा समावेश असतो। पुढे सुगंधासाठी धूप, दीप मांडावा। त्यानंतर महालक्ष्मी व्रत कथाचे पुस्तक समोर ठेवावे, कारण पूजेचा मुख्य भाग म्हणजेच कथा वाचन असतो। अशा रीतीने ही मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडणी पूर्ण होते। पूजा मांडणी करताना मन शांत, प्रसन्न आणि भक्तिमय असणं सर्वात महत्त्वाचे आहे, कारण ही मांडणी म्हणजेच देवीला केलेले पवित्र आमंत्रण आहे। सकाळी जेव्हा दिवा लागतो, सुगंध पसरतो, देवीचे स्वरूप उजळून निघते, तेव्हा संपूर्ण घरात सात्विकता, शांतता आणि सौभाग्याची अनुभूती होते। मार्गशीर्ष मधील 4ही गुरुवार अशीच पूजा मांडली जाते। बाकी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि तुम्हाला जर मार्गशीर्ष गुरुवारची कथा ऐकायची असेल तर स्क्रीनवर डाव्या हाताला दिसणाऱ्या व्हिडिओवर क्लिक करा। पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत। तोपर्यंत धन्यवाद।